नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे मोतीचूरचे लाडू। घरच्या घरीच बुंदी पाडून हे लाडू झटपट आपण असे बनवले आहेत। मिनिमम अर्ध्या पाऊण तासात हे लाडू रेडी होऊन जातात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे 2 मोठी वाटी आपण बेसन पीठ घेतले। चाळून घ्यायचं आपल्याला बेसन पीठ। कोणत्याही प्रकारचे लंप्स त्याच्यात राहिले नाही पाहिजेत, त्यामुळे बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर आपण आता चाळून घेऊया बेसन पीठ। इथे हे बघा बेसन पीठ आपलं चाळून झालेलं आहे। आता आपण याच्यात सोयीप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे। जसं हवं तसंच पाणी ॲड करायचं आहे। जास्त एकदम टाकायचं नाही आहे, हळूहळू पाणी ॲड करायचं आहे। बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त सैल पण नाही झालं पाहिजे, कारण आपल्याला बुंदी पडायला हवी आहे। त्याचप्रमाणे आपण बॅटर हे रेडी करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं त्याच्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकू शकता। हे बघा अशा प्रकारची बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। आता इथे आपण झाऱ्यावर किंवा मोठी चाळणी भेटते बघा बुंदी पाडायची, त्यावर पण आपण बुंदी तयार करू शकतो। पण सध्या इथे माझा झारा खूपच छोटा आहे, त्यामुळे मी इथे एक पिशवी घेते आणि त्याला कोनचा आकार देऊन आपल्याला याने साईडने थोडंसं कट करून थोडंसं रबर बँड लावून आपल्याला मग हे बुंदी आपल्याला पाडायची आहे। बुंदी किंवा शेव काही म्हणू शकता तुम्ही। तर आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे मी इथे रबर लावून घेते आता, जेणेकरून आपल्याला हे जे बॅटर आहे ते बाहेर येणार नाही आणि आपले हात देखील खराब होणार नाहीत। हे बघा अशा प्रकारे साईडने थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कढईत ऑलरेडी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल किंवा तूप काही यूज करू शकता। हे तापून झालं का आपल्याला वरतून बघा हे असं थोडं थोडं आपल्याला हे सोडायचं आहे। हे छान अशी शेव किंवा बुंदी तयार होते आणि मस्त असं खमंग असं भाजून द्यायचं आहे। कच्चं ओढायचं नाही आहे, नाही तर पोट दुखायची शक्यता असू शकते। त्यामुळे हे बघा पूर्ण आपली बुंदी तयार झालेली आहे। आता पाक रेडी करू। इथे जवळजवळ मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा, त्यामुळे मला मोटिवेशन भेटतं। सो हे बघा अजून अर्धा ग्लास पाणी घेतले, म्हणजे टोटल 1.5 ग्लास पाणी मी इथे घेतलेले आहे आणि एक मोठी वाटी मी साखर घेतलेली आहे। आपल्याला 1 तारीच पाक असं इथे तयार करून घ्यायचा आहे इथे। आणि फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही टाका किंवा नका टाकू। इथे मी हळद टाकणार आहे। मी पूर्ण घरचंच जे साहित्य आहे तेच यूज करणार आहे, बाहेरून काहीच नाही आणणार आहे। त्यामुळे मी घरचे जे हळद आहे आपली तीच टाकणार आहे। त्याने पण खूप छान असा येलो कलर येतो आहे बघा, हळद टाकल्यामुळे असा कलर आला आहे। आणि वेलची आणि जायफळची पूड याच्यात मी ॲड केलेली आहे। आता हे पण पुन्हा एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि यातनं थोडंसं पाक आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून हे बघा एकदम चुरा आपण टाकला ना तो पातळ व्हायची पण शक्यता असते। त्यामुळे थोडं पाणी ॲड करायचं आहे। जर आपल्याला वाटलंच की हे ड्राय होतं आहे, मग साईडला ठेवलेला पाक आपण याच्यात ॲड करू शकतो। हे बघा थोडंसं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, काहीच वेस्ट असं करायचं नाही आहे। हे बघा मला वाटतं थोडंसं ड्राय झालं, त्यामुळे मी साईडला ठेवलेला पाक परत ॲड केलेलं आहे। त्याच्यात मिक्स करायचं आहे। अर्धा तास आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे मुरत, जेणेकरून बुंदी हे पाक हे पूर्ण शोषून घेईल आणि लाडू आपले मस्त सॉफ्ट आणि मस्त असे होतील खाण्यासाठी। हे बघा लाडू असे मस्त छान पोळून घ्यायचे। माझी मावशी इथे लाडू बनवते, कारण मी शूट करण्यात बिझी आहे, त्यामुळे मावशी लाडू बनवते। आणि इथे ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकूही शकता, नाही तर नाही। इथे मी ड्रायफ्रूट्स ॲड नाही केलेले आहेत। ड्रायफ्रूट्स पूर्णपणे तुमच्या मनावर आहे इथे ॲड करायचे की नाही, ठीक आहे। हे बघा आणि लाडूची साईज पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी अशी। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।